इथे सुद्धा आपल्याला रानभेंडीच्या फुलाची कळे मिळालेत, थोडेसे आहेत 4-5 आणि पूर्ण उपालेले आपण फुलं नाही मिळाली. ही पण कळ्याच आहेत ना बाबू, पूर्ण उपालेली नाही. विहान काढतोय फुले पण पूर्ण उपलं ना. मित्रांनो बघू सुद्धा इथे दुर्वा आहे आणि आपला हा दुर्वा घ्यायचा. आपल्याला फुलं तर मिळाली. सकाळ सकाळ आलो होतो, विहानला घेऊन आलो आणि आता दुर्वा घेऊया. दुर्वा बघायला जाऊ. हे तुम्ही बघू शकता, हा आहे ना, हा असा दुर्वा. आपण असा दुर्वा घेतोय. फायनली मित्रांनो घरी आलोय. दुर्वा आणि आम्हाला थोडीशी फुलं मिळाली. लागतो महाका लागतो आणि आगाडा, त्याच्यामधला हा महाकाचा झाड आहे, तो सुद्धा आपण काढून घेऊया. घराच्या पाठीमागेच काय होता, महाका होता. प्रियाने दाखवला आणि आगाडा ऑलरेडी आणून ठेवलाय. पण वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज गौरीचे ओवशे म्हटल्यानंतर महिलांचे ओवशे असतात. खास करून महिला या सणामध्ये उत्स्फूर्त सहभागी घेतात आणि रात्री आमच्याकडे रात्री महिलांचे पारंपरिक डान्स, मुलांचं जाखरी नृत्य भरपूर काही मिळायला मिळतं. फुगडी अशा पारंपरिक काही नृत्य तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल नवीन नक्कीच सबस्क्राईब करा. ओवशाला जे पोले लागतात ना त्याचं काम चालू आहे आणि प्रिया इकडे पोल्या बनवते. त्याला भोकाचं वड सुद्धा बोलतात. राऊंड शेप झालं, त्याला होल पाडणार आहेस. मस्त पोली फुगले आणि लुसलुसीच आहे, एकदम नरम नरम. बघूया, दाखवूया. एकदम नरम नरम एकदम मस्त फुगली, गोल गोल. रेंज काय काय कुणाला पाहिजे? नाही तुला खोकला आलाय. केवढ्या एवढ्या नाही भेटणार. तर मंडळी आज व्यवसाय आणि आपल्याला सूप कसे भरतात ते इकडे बघा. आटी बांधून, इकडे आटी बांधून घेतले आणि इकडे काय आहे ते स्वस्तिक काढून झालंय. आणि सुपाच्या ह्या साईडला आहे ना, सुपाच्या ह्या साईडला आहे ना 5 टिळे लावून घ्यायचे आहेत. रानभेंडीची फुले जी आपण सकाळी विहान वगैरे जाऊन आणली ती आता ठेवून घेऊया एकदा. फुलं आहेत ना इकडे, ते आता आपण इकडे ठेवून घेणार आहोत. हा सूप सज्ज आहे ओवशाला जाण्यासाठी. प्रिया सोबत चाललाय कुठं? औषधाला तू काय करणार औषधाला जाऊन? हा औषधाला चाललाय. हा आई सांगते तसं वावास. मित्रांनो बघा, भरपूर जणांची इथे सूप आलेत, अजून लोक यायची बाकी आहेत. वंशाच्या अगोदर नमन करतात, ते नमन करण्याचा सुरुवात करतात. आता ग्रुपनी नमन करतात. आता नमनाला सुरुवात झाली. मित्रांनो यावर्षी नवीन वंश आहेत म्हणून आज एकाच इथे नवीन वंश आहे म्हणून तिचा पहिला नवीन वंशा करून घेत आहेत आणि बाकीचे नंतर करणार आहेत.
वनीला जमायचं नाही एवढा वजन. वर्षे संपल्यात, आता घरी जायचं. प्रिया निघाली. या वर्षी हा एक पौसा आंबवण्यामधून जावळ्यामध्ये आलाय आणि खूप तामझाम आहे. लेझिम नाचत हा पहिलाच असा व्यवसाय आहे की अनोखा होता माझ्या कारकिर्दीत. लेझिम नाचत व्यवसाय खेळला जातो आणि व्यवसाय घेऊन येतात. संध्याकाळी आपला आरतीला चला. मंगलमूर्ती मित्रांनो आरती देतात. आरती झाले आणि प्रत्येक जण आरती घेतोय. नंतर गौरीची पाठवणी करतात. ते आता कार्यक्रम चालू झाले. काठवड घेतले, एक पळी घेतले आणि लाटणं घेतले. त्याच्या साहाय्याने वाजवतात. ते आता बघूया कसे करतात ते. पकडायची पण स्टाईल हलका पकडायचा. जेव्हा डाळ भाजी पाहिजे ना थोडी तुमच्या दाखवायला काय काय पाहिजे काय काय आमचे गावाला ताकल्या पाहिजे ताकल्या पाहिजे सगळे महिला पारंपरिक पद्धतीने ते खेळ खेळत आहेत. खूप
नाटक सुद्धा आहे ह्याच्यामध्ये आणि बघण्यासारखं आहे. बघत राहा शेवटपर्यंत. कौल्याच्या राना कौला एक रुधाय जुई कौल्याच्या राना वाघ खाई मला कौला एक रुधाय जुई कौला एक रुधाय जुई वाघ खाई मला कौला एक रुधाय जुई असूच्या 5 सुना आहेत त्या हरवल्या. आता ह्या एकाकडे कुठे जंगलात पडल्या आहेत. त्या शोधण्यासाठी सासू एका भक्ताकडे जाणार आहे. इथे उभा राहा. माझ्या सुना गेल्या होत्या कौल्याला. तो वाघान कळलं दादा कुठं होतो काय करू. इकडल्या माझ्या सुना आडव्या पडल्या त्या. काय करू. कशा भक्तांना जाऊ. बाळ बघा हाय काय बघत बघतात कुठं बघत आहे काय भाई आडव्या रस्त्यात. अरे बाबा माझ्या सुना गेल्या होत्या कौल्याला. सुना माझ्या पुढं वाघात खाल्लं का काय त्या पुढं गायब झाल्या. भाकरी बिकरी आता नेलं का काय ती पण मला माहिती नाही. बाकीच्या काय आता भाजी काय नेलं होती का काय ती पण बघितली नाही काय नाही. हो म्हणजे बघा कुठे जर आपल्या डाव्या उजव्या उभं मावलं गेलं सांगा तरी. बाय कुठं तर मोकार आलो. अरे बाबा देन तर तुला मागत बोकड आणि देन माझीकडे नाही पण कुणाकडे बघीन. पण माझ्या सुना एवढे घरी बाबा जग जग बोकडाच्या दावणीचे दावणी देते त्याला सुना होऊन दे बाबा. कोंबडी कुठं तरी पण त्या उठ्या होऊन दे माझ्या सुना. हा आता कोंबड्याच्या दावणी देव लावतात. तुला पाणी काय तुमच्या सुना आल्या नाही आल्या नाही. पोरा मला टाव टाव हारेखाली डांग्या खाली ठेवले काय नको. पोरांना दान भूक लागले आता करू का घरात फोन नाही. अंगाला पालून टाका आणि तुला माझ्या कुठं असते त्या येऊ दे. मोठी आंबाची लग्न करायला झाले पण बारकली हाती लई बाहेर दोन फोडी आहेत ना. बरोबर मंजूर
म्हटलं हाय वाटते. पोरगा आहे असं काय पण लग्न करायचं झालं बघायला दिसतं. पोरगा आहे का? बघ तुझ्या नाही. पोरगा एवढा आहे. लग्न करायचं. पण सासूला माहिती नाही मग बघताना कसं माहिती. त्याला सगळे जादू आहे. एका पोराने त्यांची सासूला नाही माहिती. आणि बाहेर एक मुंबई असते दोन पोरं मुंबई असतात. हो बाई हो. बघ यात दिसते. सगळी आली. आणि पोरगी लहान आहे पोरगा मोठा आहे हो चालेल. शाळेमध्ये जातात चालेल. दादा तू काय म्हणतो नाही हो हो खातात. मी म्हटलं तुम्हाला दिसणार नाही म्हणून. काय सगळं म्हातारी आहे अंगारा घ्या जा आणि पुढचं फुगायचा उभी राहा. पाठीला कुठं फुगची उठी होती पाठीला फुगायचा कसा असं पाटलं फुगायचा माझ्या सुना कुठे गेल्या ठेवलं त्या बघतात माझ्याकडे आला. पण त्या सुना येतील. आणि माझ्या सुना कुठे गेल्या त्या एवढे वा समोर लिवर फुकतो. माझ्या म्हातारा सुद्धा राजू सोबत आमची नाही मित्रांनो, हा छोटासा नाटक होता. पारंपरिक पद्धतीने महिला अगोदर काळात करायच्या आणि आता हा नाटक संपला आहे. आणि आता आहे ना नारळ फोडायचा आहे गौरी माता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.